उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करून आपण या दुसऱ्या युवा संसदेचं प्रास्ताविक मनोहर जोशी सर लोकसभेचे खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय राजू शेट्टी सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये रक्षाताई खडसे खासदार रावेर लोकसभा मतदारसंघ होतोय आदरणीय प्रीतमताई मुंडे यांचा. उत्तम वाचकही उत्तम संस्कारांनी पूर्ण लागलेला अशा प्रकारचा गुरु पाहिजे. आणि असं बालपणापासून आलं तो कोणी मुलगा केव्हाही सचिन तेंडुलकर होऊ शकतो माझा विश्वास आहे. यांच्या पाठिंब्यामुळे मी हे करू शकतो. आणि तुमच्याकडे विद्यार्थी वाढावे हे सांगायला मिळालं, पण कोणत्याही विद्यार्थ्यांना विचारलं सांगितलं पाहिजे की या संस्थेमध्ये मी शिकलो आणि त्यामुळे यशस्वी झालो. मग काय करत जातं सांगू तुम्हाला. स्वप्न माझी पहिली मागणी सर्व विद्यार्थ्यांकडे आहे की तुम्ही स्वप्न पाहता. खरं सांगायचं तर स्वप्न म्हणजे ध्येय. ध्येय ठरवलेली मुलं फार थोडी असतात नाही. आणि हे परिषद जे आहे संसद जे आहे हिचं पहिली इच्छा आहे की प्रत्येक तरुणांनी त्याचं ध्येय ठरवलं पाहिजे. आजचा हा पुरस्कार नक्कीच आमच्यासाठी खूप प्रेरणादायक आहे. कारण की आम्हालाही कधी वाटलं नव्हतं की असं काही आमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतील आणि आम्ही ह्या एवढ्या कमी वेळामध्ये इतकं काहीतरी करून जाऊ. आज इथे प्रीतमताई आहे, मी आहे. जसं आमच्याबद्दल इथे परिचय दिला गेला की आम्ही ज्या काही घडामोडी आमच्या आयुष्यामध्ये झाल्या आणि त्याच्यामुळे आम्ही राजकारणात आलो. आज मुंडे साहेब असतील किंवा माझे बाबा खडसे साहेब असतील, इथे आपले माजी मुख्यमंत्री मनोहरजी आहेत की ज्यांनी युतीच्या काळामध्ये सगळ्यांनी सोबत काम केलेलं आहे. आणि आज ते सगळं चेंज झालेलं आहे. आज पुढची पिढी आहे, आज परत राजकारणात आली आणि त्याच्यामध्ये पूनमताई असतील, प्रीतमताई असतील, पंकजाताई असेल आणि मी असेल की आमच्या सगळ्यांच्या वडिलांनी सोबत काम केलं. एक चांगल्या विचारांचं त्यांनी राज्य इथे घडवलं, चांगले विचार लोकांसमोर मांडले आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आम्ही काम करतोय. प्रथम दादर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टने हा पुरस्कार देऊन आज आम्हाला इथे सन्मानित केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. आज इथे आल्यानंतर खरं मी काय बोलावं ह्याचं मी मगाचपासून मनात अंगात बांधतेय की आपण आपल्या पूर्वी जे वक्ते बोलले त्यांच्या बोलण्यातून आपल्याला काहीतरी घेता येतं का हे मी बघत असते. आणि ही सवय मला लागली आहे माझ्या लोकसभेच्या निवडणुकीपासून. खरं म्हणजे माझा राजकारणाचा प्रवेश हा अतिशय दुर्दैवी पार्श्वभूमीवरती एक अपघात म्हणून झाला. त्याचा अपघाताने माझे वडील आमच्या कुटुंबालाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला पोटं करून गेले. तसंच अपघाताने माझा सुद्धा राजकारणात प्रवेश झाला. बाबांच्या रिक्त झालेल्या जागेवर कुटुंबातीलच कोणीतरी उभं राहिलं पाहिजे असा मला जिल्ह्यातल्या जनतेने आग्रह धरला.